नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्या बघणारच आहोत, मात्र सुरुवातीला बघूयात महाफास्ट 100 बातम्या. ना घर का ना घाट का अशी शिंदेच्या खासदारांची अवस्था. लोकसभेच्या जागा वाटपावरून वडेट्टीवारांची टीका, तर शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरेंशी संपर्क करतायत. वडेट्टीवारांचा दावा. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांचा 3 दिवस सांगली दौरा. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी राऊत सांगली. संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ. काँग्रेस नेते राऊतांच्या दौऱ्यात सहभाग घेणार नाहीत. सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची ठाकरे गटावर नाराजी. सांगलीत लोकसभा निवडणूक आम्हीच लढणार. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेसचं कर्तव्य. सांगलीच्या जागेवर खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. आज किंवा उद्या सांगलीचा विषय सुटलेला असेल. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची सांगलीच्या जागेवर प्रतिक्रिया. हायकमांड जो निर्णय घेईल त्यानुसारच काम करणार. सांगलीच्या जागेवरून राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. सांगली भिवंडीत उमेदवार जाहीर केले. हा आघाडीचा धर्म नाही. वरिष्ठ नेते आघाडी धर्म पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होणार. सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून नाना पटोलेंची नाराजी. रामटेकमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला. आम्ही काही बोललो नाही. आघाडी धर्म सगळेच पाळतात. रामटेकमध्ये काँग्रेसचा प्रचार करू. संजय राऊतांचा नाना पटोलेंना पलटवार. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल. सांगली दौऱ्यादरम्यान संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त. नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल नाशिकच्या जागेवर चर्चा. भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास हेमंत गोडसेंच्या भूमिकेकडे लक्ष. भुजबळ कुटुंबियांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात. छगन भुजबळ नाशिक लोकसभा लढवणार असल्याची चर्चा, तर कुठलीही अडचण न येण्याकरता कर्ज भरण्यास सुरुवात. माझा हेमंत गोडसेंप्रमाणे भुजबळांना सुद्धा विरोध. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मराठा उमेदवारच हवा. भुजबळांनी मराठा समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा महायुतीला नाशिकमध्ये फटका बसू शकतो. भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांचं वक्तव्य. बीडमधून पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यावर बजरंग सोनवणेंकडून प्रचाराला सुरुवात. बीडमध्ये बजरंग सोनवणेंचं जागोजागी स्वागत. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं आव्हान वाटत नाही. प्रीतम मुंडेंच्या कामावर जनता समाधानी नाही. तर धनंजय मुंडे हे कुणासोबत ते सांगताच येणार नाही. बजरंग सोनवणेंचा मुंडे बहीण भावांवर निशाणा. विदर्भातील कडाक्याच्या उन्हात प्रचाराचा धुराळ. भर उन्हात रामटेकचे उमेदवार राजू पारवेंचा जोरदार प्रचार. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा असतानाही प्रचार सुरूच. हिंगोलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य सुरूच. हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार प्रज्ञा सातव, रुपाली गोरेगावकर निष्क्रिय. नेते सक्रिय होत नसल्याने महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता. हिंगोलीतून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे 3 शिलेदार लोकसभेच्या रिंगणात. महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर, महायुतीकडून बाबूराव कदम कोवळीकर, तर वंचितकडून डॉक्टर बीडी चव्हाणांना उमेदवारी. सुनेत्रा पवार यांनी घेतली माजी खासदार नाना नवलेंची सदिच्छा भेट. नाना नवलेंनी आशीर्वाद देत दिला जुन्या आठवणींना उजाळा. अजितदादांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल नाना नवलेंकडून कौतुक. सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची आज इंदापुरात जाहीर सभा. दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार. सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मैदानात. बारामतीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेणार. बारामतीत संपर्क प्रमुखांना बैठका घेण्याच्या सूचना. वसंत मोरे आज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार. मोरेंचा आज वंचितमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता. ज्योती मेटे यांना वंचितकडूनही ऑफर. सूत्रांची माहिती, शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा. नारायण राणेंच्या ईडी सीबीआयच्या फाईल ओपन केल्या तर ते तिहार जेलमध्ये असतील. बाप बेटे आज जाणार असल्याच्या नारायण राणेंच्या दाव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा पेच असतानाच नारायण राणेंच्या सभांचा धडाका. राणे उद्या राजापूर आणि जयगडमध्ये सभा घेणार. किरण सावंतांना स्वतःच्याच उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतात. आधी तुमच्या लोकसभा उमेदवारीचं बघा, नंतर विधानसभेबाबत बोला. वैभव नाईकांचा किरण सावंतांना टोला. विनायक राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रचारात आघाडी. पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत. सोशल मीडियावर टीझर व्हायरल. भंडाऱ्यातील महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी मतभेद दूर ठेवा. भंडाऱ्यातील सुनील मेंढेंच्या प्रचार सभेत खासदार प्रफुल्ल पटेलांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन.
काँग्रेसमधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मन हलकं वाटतंय. संपूर्ण काँग्रेस परिवाराचे आभार. काँग्रेसमधून हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांचं ट्विट. उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गट मराठी कलाकारांना रिंगणात उतरवण्याची शक्यता. शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर यांच्या नावांची चाचपणी तर संजय निरुपम यांच्याही नावाची चाचपणी. अभिनेता गोविंदा आजपासून प्रचाराच्या मैदानात. रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पारवेंचा प्रचार करणार. 8 एप्रिलला चंद्रपुरातील मोरवामध्ये पंतप्रधान मोदींची सभा. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचं आयोजन. काँग्रेसकडून विदर्भात प्रचाराची रणधुमाळी. राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचाराचा नारळ फोडणार. राहुल गांधींची 13 एप्रिलला तर 15 एप्रिलला प्रियंका गांधींची सभा. सोलापुरात 10 वर्षांमध्ये काय कामं झाली यावर खुली चर्चा करा. राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना थेट आव्हान. तर राम सातपुतेच ओपन चॅलेंजचं मी स्वीकार करते. शिंदेंचं सातपुतेंना प्रति आव्हान. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा अधिकृत टीझर प्रसिद्ध. 9 एप्रिलला मनसेचा मुंबईतील शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा. भाजप मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. बाभुळगाव मुख्य रस्ता अद्याप दुरुस्त न केल्यानं संतप्त ग्रामस्थांचा निर्णय. धाराशिवच्या तुळजापूरमधील धनेगावात गावकऱ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. विधानसभा वगळता गेल्या 20 वर्षांपासून गावकऱ्यांना कुठल्याही निवडणुकीच्या मैदानात मतदान केलेलं नाही. भिवंडीत बाळामामा म्हात्रेंच्या गोदामांवर MMRDA कडून कारवाईचा बडगा. येवईमधील आर्किओलॉजी पार्क या गोदाम बांधकामांवर कारवाई. बीडमधील नारायणगडावर जूनमध्ये मनोज जरांगेंची भव्य सभा होणार. तब्बल 900 एकर परिसरात सभेचं आयोजन. मराठा समाज मोठ्या संख्येनं सभेसाठी हजर राहणार. देवेंद्र फडणवीसांनी घेतली अर्चना पाटलांची भेट. धाराशिवमधून अर्चना पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फडणवीसांची सदिच्छा भेट. भंडाऱ्यात भारत राष्ट्र समिती आणि विकास फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मेळावा संपन्न. लोकसभेत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याकरता माजी आमदार चरण वाघमारे यांच्या माध्यमातून मतदान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 48 भरारी पथकांची नियुक्ती. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियुक्ती. नंदुरबारमध्ये भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त बूथ विजय अभियान. नमस्कार मोदी असे पत्रक घरोघरी देण्यात येणार. कर्जदारांना मोठा दिलासा. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम. नाशिकच्या इगतपुरी शहरातील राम मंदिर भागात पोलीस असल्याचं सांगत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक. सोन्याची अंगठी आणि पैसे सुरक्षित ठेवल्याचं सांगून दोन्ही भामटे पसार. पोलिसांकडून तपास सुरू. गोंदियात यंदा प्रथमच उद्दिष्टपूर्तीविना शासकीय धान खरेदी बंद. केवळ 80,000 शेतकऱ्यांकडून धान विक्री. तब्बल 15 लाख क्विंटल धान खरेदी कमी. आदिवासी विकास महामंडळालाही फटका. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत वाढ. जिल्ह्यातील 12 गावातील 16 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. नागपूरच्या कळमना परिसरात पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाने बालविवाह रोखला. कागदपत्रांची तपासणी केल्यावर मुलगी अल्पवयीन असल्याचं निष्पन्न. पथकाने समजूत काढल्यानंतर वरात माघारी. नंदुरबारच्या खापर उपकेंद्र ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित. शेती पिकांना पाणी नाही. नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात भीषण पाणी टंचाई. साताऱ्यानंतर पुणे जिल्ह्यात 92 टँकरने केला जातोय पाणी पुरवठा. जळगावच्या वरणगावातही भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांसह भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी. पुण्यातील रामटेकडी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं. गेल्या 10 दिवसांपासून पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडलं पाणी पुरवठा अधिकाऱ्याचं कार्यालय. जळगावमध्ये कापूस दरवाढीच्या आशेनं कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून दर वाढण्याऐवजी कमी झाल्यानं शेतकरी हतबल. फळांचा राजा म्हणजे कोकणच्या हापूस आंब्याची परदेशवारी. ही यंदाही लासलगाव मार्गे सुरू. पहिल्याच दिवशी 28 टन आंबे अमेरिकेला रवाना. मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली. वायू गुणवत्ता निर्देशांकाची सातत्याने 100च्या खाली नोंद.
मुंबईसह महानगर क्षेत्रात प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथकांमार्फत एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करणार. सीबीएसईच्या 11वी-12वीच्या मूल्यमापन पद्धतीत बदल, संकल्पना उपाययोजनांवर भर, बहुपर्यायी प्रश्नांच्या संख्येतही वाढ. एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद, दिवसाला 5 ते 6 हजार प्रवाशांकडून यूपीआय पेमेंट, दरमहा 5,000 रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात. पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांच्या काठी राडारोडा टाकला तर वाहनांचा परवाना रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करणार. नदी किनारी भराव टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार. 7 एप्रिल ते 6 जून दरम्यान कोकण रेल्वे विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडल्या जाणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे विभागाचा निर्णय. गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार. व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबत रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ 1088 जादा बसेस सोडणार. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्राचं स्वरूप बदलणार. तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्राचं रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात येणार. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये उन्हापासून केळींना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. वाढत्या उष्णतेचा केळी पिकाला फटका न बसवण्याकरता उपाययोजना. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांवर. तापमानात वाढ झाल्याने कलिंगडच्या मागणीत वाढ. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता. नाशिकमधील मनमाडच्या नांदगाव रोडवरील पथदिवे बंद. वाहन चालकांची गैरसोय. पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी. 2 दिवसापूर्वी वाशिम, कारंजा आणि मानोरा बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत. मात्र रमजान ईदमुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार आज बंद राहणार. मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई करणाऱ्यांविरोधात महापालिकेकडून कारवाईचा बडगा. मालमत्ता धारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल. घाटकोपरमध्ये मतदार जागृती वाढवण्याकरता मिनी मॅरेथॉन स्पर्धा. मॅरेथॉनमध्ये आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील तसेच इतर पोलीस अधिकारीही सहभागी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आयपीएल क्रिकेटच्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 1,82,000 मुद्देमाल जप्त. 4 आरोपी ताब्यात. धाराशिव जिल्ह्यातील 1,93,000 शालेय विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याचा निर्णय. गणवेश शिवण्यासाठी 1,236 महिला बचत गटांना काम दिलं जाणार. कल्याण स्थानकात अर्धा तास महिलेचा गोंधळ. एक्सप्रेसचा डबा शोधण्याच्या नादात कुटुंबाची ताटातूट. मुलगी आणि वडील खाली राहिल्यानं महिलेनं गाडीची चेन खेचली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापिका शकुंतला मानेंवर कारवाई. डॉक्टर माने यांनी पीएचडीचा प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेकरता सादर करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 25,000 रुपयांची लाच मागितली. पुणे महापालिकेकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई. गेल्या 3 महिन्यात 17,000 नागरिकांकडून 91 लाख रुपयांचा दंड वसूल. परभणी लोकसभेत 42 उमेदवारांचे अर्ज दाखल. आज अर्जांची छाननी तर 8 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. नाशिकच्या मालेगावात रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर. रूट मार्चद्वारे नागरिकांना शांततेचं आवाहन.